नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. मग काय, फायनली एवढ्या दिवसाचं आम्ही मेहनत केलेलं तर फळ आम्हाला भेटलं. फळ म्हणजे काय, आंबे तोडायला सुरू झाले होते आणि मग आंब्याला लागला होता पाड. आणि मला वाटलं लोखंडे साहेबांनी मला पाड असा खायला दिला, खा म्हणून पैन टाकली होती 500-500 रुपयाची. मग म्हणलं चला अर्ध्याकडून खाल्ल्या, थोडं ना काय होणार आहे, आणि ते पक्ष्यानेच खाल्लेलं असतं. मग नंतर मला लोखंडे साहेब म्हणले सापाने खाल्लंय. मग म्हणलं नका बाबा, ह्यांना तर काय मी मेले तर बरंच आहे, म्हणून मग फेकून दिला. मग मी बडबड 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 करत होते तर लोखंडे साहेब माझ्यावर चिडलेले. मग शेतकऱ्याचा रुबाब खरंच वेगळा असतो राव. तुम्हाला आवडतं का शेतकरी व्हायला का नाही, कमेंट करून सांगा. मग हे आमचे सासरे पाटील बघा तुम्ही कसं काय चालू आहे. आम्ही सासरे पाटलांचं आंबे तोडायला चालू होते. इथं पुण्यात असल्यावर कसं राहणं ना, पण गावाकडे गेल्यावर पदर बिदर घेऊन राहावं लागतं बाबा. कारण का म्हणतात ना, ते काय संस्कारी सून दिसलं पाहिजे, संस्कारी. इकडं काय जीन्स पॅन्ट घालून फिरणं व्हायना, पण तिथं गेल्यावर संस्कारी दिसलं पाहिजे. खरं तर सांगू एक, मला तर कधी कधी मलाच हसू येतं की माझे स्वतःचे 2 रुपये आहेत बाबा. पुण्यात आले की जीन्स, गावाला गेले की साडी. लोखंडे साहेब मला बडबड करत होते, तोड 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 करून. कारण का त्यांना वाटत होतं रुचिक आंब्याचा जर तोंडा उडाला तर तोंडाचं वाटळ होईल, नंतर व्हिडिओच काढणार नाही. पण काही झालं तरी आपण व्हिडिओ काढायचं सोडून द्यायचे वेळी नाही. मग काय म्हणलं जाऊ द्या, ह्यांना काही काम नाही दुसरं. मग खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्यात आंब्याची बाग आहे का नाही कमेंटमध्ये. मग तोडे आंबे बिंबे. मग आमच्या सासूबाई पळत आल्या, म्हणल्या ही येडं आहे, म्हणल्या काही बी करते, म्हणले येडं कच्चे बी आंबे तोडायला लागले. पाड बी लागला नसतं तरी आपलं सुरू होतं तोडायला. मग त्यांना वाटलं आता मी तोडते, म्हणून त्या पळत आल्या माहिती आहे का तिकडून. मग म्हणलं जाऊ द्या आता, मदत तर करायला झाले ना. असं बी त्यांना उठा उठा म्हणलं मदत करायला, तर उठत नव्हत्या. मग काय, मी गेले माझीच काशी केली. मग आमची काशी केल्यावर मागून हळूहळू हळू लोखंडे साहेब आले आणि सासूबाई पण आल्या आंबे भरायला. मग म्हणलं बरं झालं, आता आपल्याला बी तेच पाहिजे होतं, आंबे भरायला माणूस नव्हतं. मग आपलं काम कमी असतं बरं का, पण बडबडत जास्त असते. काम चुकारपणा करायला 1 नंबर आहे आपण, पण आपण स्वतः म्हणून घ्यायचं नाही लोखंडे साहेबासमोर, कारण का तेले नंतर उड्या मारतात. मग म्हणून म्हणलं लय नखरा चालू ह्यांचा, चावल्या म्हणलं नखरा यांचा. मग काय आंबे बिंबे तोडले. खरं खरं सांगा, आंबे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का नाही बरं? माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं होतं बाबा आमचे आंबे बघून. मला तर पिकूस तर बी दम निघत नव्हता, खाऊ वाटत होता. असं वाटत होतं मी कधी खाते कधी खाते. आणि सगळ्याचं लक्ष आंबे तोडण्यावर होतं, माझं एकटीचंच लक्ष होतं बरं का पाड काढण्यावर. मग आईने तिकडून बघितलं आमच्या सासूबाईंनी, म्हणल्या ही काय आंबे बिंबे तोडीत नाही, ही नुसते पाड काढी ती नाशी ती. म्हणून मग त्या घेऊन आल्या. मग म्हणल्या जाऊ द्या आता मीच पिशवीत भरते म्हणले आंबे. मग काय म्हातारी माणसं असते त्यांचं चालू होतं. आणि त्यांना माहिती नव्हतं बरं व्हिडिओ काढायला चालू म्हणून. त्यांना जर माहिती असतं ना व्हिडिओ काढायला चालू म्हणून, तर त्यांनी आल्याच नसत्या. लय लाजावीत बरं का आमच्या सासूबाई. बळत जबरदस्तीनं घ्यावं लागतं व्हिडिओमध्ये, ह्याच्यामध्ये नगं म्हणलं तरी बळत जबरदस्तीनं आई आई करून. आमच्या दादांचं काही नसतंय, पण आईचं ते बघा, त्यांना सांगितलं मी आई व्हिडिओ चालू आहे, मग लगेच पदर घेतला. खरंच यार, शेवटची पिढी असं पदर घेणार आहे. कमेंट करून सांगा मी खरं बोलते का खोटं बोलते. असं तर मी खरंच बोलते, खोटं कधी बोलत नाही. मग आमच्या सासूबाईचं मोजून आंबे टाकायला चालू होते. किती एरले काय झाले, म्हणलं जाऊ द्या आई नका मोजू, काय करायचे. पदर घेतला, पदर पडला तरी सारखं पदर घ्यायचं येड होतं. मग काय म्हणलं चला आता, म्हणलं पुढच्या झाडाचे आंबे काढू. म्हणलं चला आता, आता जावं तर लागणच ना, नाही जाऊन थोडं न भागते. लोखंडे साहेब बघा लुंगीन भिंगीन बाबा बाबा. मला तर असं वाटतंय ना गावाकडे जाऊन राहिलं पाहिजे, कारण का गावाकडे जाऊन राहिलं ना तर असं लोखंडे साहेबाला पण कामाला ताणता येते. मग आमच्या मॅडमचा इथं मोबाईल बघायला चालू होता. आता नात म्हणल्यावर नातीचा काय थाटा असतो बाबा, झोपून चालू होतो मस्त मज्जा. खरंच यार, हे दिवस लयच भारी असतात. हे दिवस डबल कधी येतात काय माहिती आपल्या आयुष्यात. आता कशाची येतात आपल्या आयुष्यात म्हणा. पण तुम्हाला काय वाटते सांगा बरं.